त्याच्यासाठी मम्मीने घेतलं आहे बदाम, ते पण स्लाइस करून, आणि पिस्ता, इलायची पावडर, साखर, केसर आणि व्हिनेगर, आणि इथे आहे दूध. दूध. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला चला. तर फ्रेंड्स, तर मला आणि डुकूला म्हणजे डुस्पर्शला आम्हाला दोघांना खूप आवडतं रसमलाई, तर त्याच्यासाठी मम्मीने बनवलं म्हणजे बनवते रसमलाई. तर इथे माझी मम्मी दूध टाकत आहे. तर फ्रेंड्स बघा, मी इथे ना 1.5 लिटर फुल फॅट क्रीमचं दूध घेतलेलं आहे गोकुळचं. तर ह्या दुधाचं आहे ना, मी ह्या दुधाला मी फाडून घेणार आहे, म्हणजेच की छेना बनवायचा आहे आपल्याला ह्याचा. तर त्यासाठी तर इथे मी 1.5 लिटर दूध आणि अजून 1.5 लिटर दूध मी रस बनवण्यासाठी घेणार आहे. असे एकूण मिळून मी 3 लिटर दूध घेतलेलं आहे. तर तुम्ही म्हणाल की एवढं का? तर फ्रेंड्स, लहान मुलं आहेत आणि इशीला असं जाता येता सतत असं लागतं म्हणजे खाण्यासाठी वगैरे, आणि तिची खूप फेवरेट आहे रसमलाई. तर तिला फार आवडते. मग ती असं तिला आठवण येते तेव्हा ती घेऊन खाते. तर एक म्हणजे घरातल्या घरातली वस्तू आहे आणि हेल्दी आहे. तर असं बनवून ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाही, आणि ही 1 ते 2 दिवसामध्ये आपली संपून पण जाईल. असं तर मिस्टरांनासुद्धा आवडतं, मलाही आवडते रसमलाई, इशीला आवडते, डुग्गूलाही आवडते, आमच्या चौघांनाही आवडते. पण कसं डुग्गूला आणि इशीला येतात म्हणजे असं थोडंफार वेळाने खाता येईल यासाठी मी जास्तीचं बनवत आहे. तर इथे बघा, मी दोन्ही साईडला आहे ना 1.5 लिटर दूध घेतलं आहे, ते आपले होत आहे. आणि मी आता कपामध्ये आहे ना विनेगर घेतलेलं आहे. तर हे विनेगर मी थोडं पाणी आणि थोडं विनेगर असं घेतले, त्यांना मिक्स करून घेतलं आहे वर खाली करून. तर तुम्ही आता बघितलंच की इशी कशी बघत होती कॅमेरामध्ये. ती ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप एक्सायटेड असते आणि उभीच होती माझ्या बाजूला मी बनवेपर्यंत, मम्मी कसं बनवते काय बनवते ते बघायला. तर इथे बघा आहे ना, इशीने थोडंसं दुधाला उकळी आली आणि तिने थोडंसं सिरका त्यात टाकला. ॲक्च्युअलमध्ये ना फ्रेंड्स, सिरका आपल्याला आहे ना गॅस बंद करून नंतर थोडा थोडा करून टाकायचा आहे. पण इशीने अगोदरच टाकून दिला. मी तिला बंद करायला सांगितला होता गॅस, पण तिला म्हणजे ते तिने ऐकलं नाही वाटतं. तर थोडासा तिला एक्साइटमेंट होती म्हणून तिने ते त्यामध्ये बोलली, मम्मी मी टाकते. तर तिने टाकलं आणि मी बघा आता इथे गॅस बंद करून थोडासा मी सिरका टाकून घेतला आहे. आणि आता दूध आपलं छान असं म्हणजे आपल्या दुधाचा छेना जो आहे तो छान असा बनला आहे, म्हणजे पाणी वेगळं आणि दुधाची मलाई असं वेगळं. तर इथे बघा एका साईडला मी आहे ना मिस्लिनचा कपडा घेतला आहे, मसलीनचा, आणि गाळण आहे, खाली भांडं आहे. तर आपण हे ना संपूर्ण जो छेना आहे ना तो गाळून घेणार आहोत. तर असं आपण छानपैकी छेना गाळून घेऊन मग त्याला आहे ना त्याच्यावर आपण थंड पाणी ओतायचं आहे, जेणेकरून त्याची जी अजूनची जी प्रोसेस असेल ना ती थांबेल म्हणजे शिजण्याची. आणि आपल्याला हा मऊ पाहिजे असेल ना, म्हणून आपल्याला हा गॅस बंद केल्यानंतरच ह्याच्यामध्ये विनेगर टाकून ह्याला दूध फाडून घ्यायचं आहे. कारण की चालू गॅसमध्ये जर आपण विनेगर टाकून, तर आपला जो छेना आहे ना तो असं एकदम रबर टाईप होतो आणि तो टेस्टला पण चांगला नाही लागत. तर इथे बघा मी 2-3 ग्लास पाणी टाकून छेना असा छान धुवून घेतला आहे, कारण त्यामध्ये विनेगरचा आंबटपणा थोडासा राहील म्हणून. तर इथे बघा मी आता जेवढं होईल ना तेवढंच मी पिण्यात, जास्त पण मी पाणी नाही काढणार आहे, कारण छेन्यातलं मॉइश्चर कमी पण नाही झालं पाहिजे त्यासाठी. तर इथे जेवढं होईल ना मी तेवढंच पाणी ह्याच्यातून काढण्याचा प्रयत्न करते. तर आता आपण ह्याला आहे ना छान असं थोड्या 10 ते 15 मिनटासाठी आहे ना आपण ह्याला असं कपड्यामध्ये लपेटून आणि त्याच्यावरती जड वस्तू ठेवून ना ह्याच्यातून जितकं पाणी निघेल तेवढंच आपण काढून घेणार आहोत. तर इथे मी ना खलबत्ता ठेवला आहे त्याच्यावरती जाड दगडाचा. तर हे मी आता साईडला 10 ते 15 मिनटासाठी ठेवते. तोवर आपण बनवूयात रसमलाईचा रस बनवूया. तर इथे बघा मी 1.5 लिटर घेतलेलं दूध जे होतं ना, तर त्या दूध आता छान अशी उकळी आलेली आहे. आता मी त्यामध्ये ना थोडंसं मिल्क पावडर टाकणार आहे. छान लागतो मिल्क पावडर टाकल्यावर. बघा दुधाला किती छान अशी उकळी येते आणि पटकन आपण हलवून घेणार आहोत, जेणेकरून मिल्क पावडर आहे ना तर त्याच्या गुठळ्या नाही बनू म्हणून. आता मी ह्यामध्ये ना ड्रायफ्रूट्स टाकणार आहे, थोडेसे ड्रायफ्रूट टाकणार आहे, थोडेसे मी गार्निशिंगसाठी ठेवणार आहे.
तर मी हे स्लाईस केलेले ड्रायफ्रूट्स आहेत. त्यानंतर मी इथे ना इलायची, जायफळ आणि बडीशेपचं पावडर आहे ते टाकलं आहे. थोडीशी मी इलायची केसर टाकणार आहे, एक त्याला छानसा असा कलर येण्यासाठी. आणि ह्याला आहे ना असं हळूहळू कलर येत राहील केसरचा. आणि थोडंसं आपल्याला घट्ट करायचं आहे, जास्त पण आपल्याला घट्ट नाही करायचं आहे. तर मग तो नाहीतर आपला जो मलाई आहे ना तो ॲब्झॉर्ब करून नाही घेणार. तर इथे बघा मी आहे ना साखर थोडीशी ह्याच्यात टाकणार आहे, थोडी पाकामध्ये टाकणार आहे. जो आपल्याला अ, अ, मलाईसाठी जो थोडासा पाक बनवावा लागेल ना, ढिला पाक, त्यामध्ये सुद्धा साखर जाणार, तर ते खूप गोड गोड होऊ नये म्हणून मी थोडीशी दुधामध्ये टाकली आहे, रसमध्ये. तर इथे बघा किती छान असा कलर आलेला आहे. तुमच्याकडे जर रसमलाईचा इन्सेन्स पण जरी असेल ना फ्रेंड्स, तर तुम्ही तोही टाकू शकता. खूप छान असा त्याला एक फ्लेवर येतो, टेस्ट येतो. माझ्याकडे नव्हता, माझ्याकडे जे आहे मी तेच तेवढ्यातच केलं आहे. तर बघा किती छान असा कलर आलेला आहे, सुंदर कलर दिसतोय. आणि हा कलर फक्त केशरचा आहे बरं का, ह्यामध्ये दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे. हळूहळू त्याचा कलर खूप छान येतो. आता मी इथे ना गॅस बंद केला आहे. आणि आता आपण आहे ना जो छेना आहे ना, जो 10 मिनटासाठी आपण पाणी गाळत ठेवला होता, त्या छेन्याला आपण छान असं ताटामध्ये घेऊन मळून घेणार आहोत. एकदम असं म्हणजे ते पण तळव्याच्या बोटांनी. दाखवते मी तुम्हाला कसं. आणि यातलं ना जास्त पाणी पण गळालं नाही पाहिजे फ्रेंड्स, कारण की काय होतं ना, पाणी जर आपण जास्त काढलं ना, तर जो छेना आहे ना तो खूप कोरडा होतो आणि मग बरोबर नाही लागत. त्यात थोडंसं मॉइश्चर राहिलं पाहिजे त्यासाठी. तर इथे बघा आपण हे हाताचे जे तळवे आहेत ना, त्यांनी आपल्याला असं छान छेना असं मळून घ्यायचं आहे. एकदम सॉफ्ट झालं पाहिजे. तर इथे इशीसुद्धा दाखवत आहे मी कसं करते ते. तर एक 5 ते 6 मिनिटं आपल्याला हा छान असा मळून घ्यायचा आहे, जोवर असा सॉफ्ट होत नाही तोवर. आणि त्याच्यात जे लम्स आहेत ना, ते असे पूर्ण एकदम असे मऊसूत पडत नाही ना, तोवर आपल्याला ह्याला छान असं मळतच राहायचं आहे तळव्याच्या हातांनी. तर फ्रेंड्स, हे हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा, असं स्वामी समर्थाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या रसमलाई व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर तुम्ही म्हणाल की मी एवढ्यामध्ये येऊन का इंट्रो देते. तर फ्रेंड्स, थांबा सांगते आधी ना, मी याच्यामध्ये एक तुम्हाला सिक्रेट्स टिप सांगते, की ह्याला आहे ना छान अशी बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला आहे ना मैदा टाकायचा आहे थोडासा. तर ह्याला आहे ना छान अशी बाइंडिंग येते आणि आपले जे मलाई आहे ना, म्हणजे मलाईचे जे गोळे आहेत ना, ते छान असे गोलाकार होतात भेगा न पडता. तर अशा प्रकारे आपल्याला बघा किती छान असे गोळे होत आहे आपले. तर फ्रेंड्स, तुम्ही बोलले सर मध्येच येऊन इंट्रो कुठे देते ही, तर हा आधी नाही दिला, कारण की आधीची सुरुवात इशीने केली आहे व्हिडिओची. तर ती बोलली मम्मी मी सुरुवात करणार, म्हणून मग मी तिलाच दिली. तर मला तेव्हा करता नाही आलं. तर हरकत नाही फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा फ्रेंड्स. आणि जेव्हा जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा त्या व्हिडिओला लाईक करा प्लीज. व्हिडिओ स्किप म्हणजे तुम्ही बघता व्हिडिओ पण लाईक करत नाही, त्या गोष्टीचं वाईट वाटतं. तर असं होऊन नका देऊ प्लीज. मग तुमच्या एक लाईक आणि तुमच्या कमेंटने आणि तुमच्या सबस्क्रिप्शनने मला खूप सारे मोटिवेशन मिळतं. तर प्लीज फ्रेंड्स, तुम्हाला रिक्वेस्ट आहे की लाईक नक्की करा, कमेंट करा छान छान आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर इथे अशा प्रकारे मी ना गोळे आता बनवून घेतले आहेत आणि बनवून घेत आहे. तर मला असं थोडं जिथे-जिथे असं वाटत होतं ना, की अजून व्यवस्थित गोळा म्हणजे हे नाही झालंय, तर मी ना असं जेव्हा-जेव्हा गोळा घेत होते, तर थोडा-थोडासा पार्ट घेऊन आहे ना, मी असं तो हाताने पुन्हा-पुन्हा मसलून घेत होते. म्हणजे आपण रगडतो ना, तसं मी रगडून घेत होते ताटाला. तर इथे बघा आहे ना, आपल्या हाताला आहे ना, त्याचं तूप आपल्याला इतपत पण नाही त्याला मळायचं की त्याचं तूप सुटेल आपल्या हाताला, ऑइलपणा येईल, असं नाही करायचं आहे. तर बघा इथे माझे गोळे खूप छान-छान. तुम्ही म्हणत असाल इतके छोटे-छोटे का बनवते? तर नाही फ्रेंड्स, हेच गोळे थोडे नंतर जेव्हा ते रस आणि पाणी ॲब्झॉर्ब करणार ना, त्या टाईमला ते बरोबर मोठे होणार हळू. तर एवढ्याच क्वांटिटीमध्ये मी घेत होते.
हे बघा इथे छान असे माझे गोळे रेडी होत आहे आणि तळव्यावरती पण आपल्याला असं थोडंसं पहिलं रगडून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला असं छाप द्यायचा आहे गोळ्याचा. तर इथे असे मी थोडे चपटेच करत आहे, पूर्ण मोठे गोल असे नाही ठेवणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर मी हे ना ताटात कधी ताटात कधी हातावर असं रगडून घेत होते बघा. तर अशी छान ह्याला बाइंडिंग येते. जास्तीचा मैदा नाही टाकायचा आहे फ्रेंड्स, नाहीतर मग गोळे रस ॲब्झॉर्ब नाही करणार आणि आतमध्ये कडकपणा त्याच्या राहील. तर आपल्याला असं जास्तीचं मैदा नाही टाकायचा आहे. थोडासा एक छोटा चमचा आपल्याला एक मैदा टाकायचा आहे, जेणेकरून तो पूर्ण ह्याला म्हणजे बाइंडिंग करायला आपल्याला मदत होईल आणि आपला रस जो आहे ना तो पूर्ण त्या गोळ्यांमध्ये ॲब्झॉर्ब झाला होईल. तर इथे बघा आता मी ना कढई ठेवली आहे, कढईत पाणी टाकलेलं आहे. आता मी ह्यामध्ये ही सर्व साखर टाकून घेणार आहे. सर्व नाही टाकत आहे, मी थोडीशी साखर टाकते ह्याच्यावर, कारण मी दुधात टाकली होती म्हणून मी ह्यामध्ये सुद्धा थोडीच साखर टाकणार आहे. तर मी आहे ना पाऊण कप साखर टाकली आहे, फक्त 1 कप पण पूर्ण नाही टाकले, पाऊण कप टाकली आहे. तर अशा प्रकारे ना साखर वितळेपर्यंत आपल्याला होऊन द्यायचं आहे, मग नंतर आपण त्यामध्ये गोळे सोडणार आहोत. तर फ्रेंड्स इथे बघा साखरेच्या पाकाला साखर आपली पूर्ण वितळली आणि छान अशी उकळी आली. तर आपण हे जे गोळे आहेत ना ते थोडे थोडे करून त्यामध्ये सोडूयात. बघा मी दाखवते. पूर्ण साखर वितळली आणि आपल्याला असं एकतारी पाक नाही करायचा आहे, असं आपल्याला रसवाला पाक ठेवायचा आहे. तर इथे बघा मी एक एक करून असे गोळे सोडणार आहे आणि बघा गोळे सोडता क्षणीच कसे थोडे थोडे आपले गोळे असे मोठे होत आहेत, बघू शकता इथे. तुम्हाला आधी बघा किती छोटे दिसत होते आणि आता बघा किती मोठे मोठे दिसतात आहे. तर आपल्याला हे ना जास्त पण म्हणजे पाकामध्ये भिजवून नाही ठेवायचे. एक तर 3 ते 4 मिनटासाठी आपल्याला ह्याला एक उकळी येईपर्यंत आपल्याला ह्याला पाकामध्ये ठेवायचे आहेत भिजत, जेणेकरून त्यातला जो गोडवापणा आहे ना साखरचा तो थोडा म्हणजे आतमध्ये रस मलाईच्या आतमध्ये गोळ्यांच्या आतमध्ये जाईल म्हणून. आता बघा इथे संपूर्ण गोळे असे माझे झाले, थोडंसं छेना माझा बाकी आहे. तर इथे जेवढे झालेले गोळे होते ना मी ते सर्व टाकले आहेत पाण्यामध्ये आणि फास्ट गॅस केला आहे थोडा. तर इथे बघा आपले सर्व गोळे आहेत ना छान अशी उकळी आली आहे आणि छान झाले. तर आपल्याला हे ना अलगद झाऱ्याने असे काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते तुटणार नाही. नाहीतर मग ना आपण काढायला गेलो तर ते तुटते. आणि इथे बघा मी एका मोठ्या वाटीमध्ये ना थंड पाणी म्हणजे बर्फ आणि थंड पाणी असं घेतलेलं आहे. तर जे आपण हे जे पाण्यामध्ये जे शिजलेले गोळे आहेत ना ते आपण ह्या थंड बर्फाच्या पाण्यात टाकणार आहोत. तर इथे ना एक त्यांची शिजायची जी अजून गरम जी प्रोसिजर असते ना ती थांबते आणि आपले गोळे एकदम छान होतात. जर आपण त्याला असंच ठेवलं ना तर ते ना गोळे म्हणजे एकदम रबर टाईप लागतात खाताना. तर आपल्याला तसं करून नाही घ्यायचं आहे. तर बघा माझ्याकडे जेवढे मी बनवले ब म्हणजे हे बनता बनता गोळे, ते मी आता ह्यामध्ये पुन्हा उकळून घेत आहे हे दुसरेवाले. तर अशा प्रकारे मी आहे ना बरेचसे गोळे असे बनवून घेतले. बरीच झाली, मोठी झाली रसमलाई आणि मस्त मजा आली खायला. खूप टेस्टी आणि खूप छान होती. तर फ्रेंड्स तुम्हीसुद्धा ही बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हे बघा आता इथे सुद्धा या गोळ्यांना एक उकळी आली आहे, तर आपण काढून घेणार आहोत थोडं. हे बघा मी एक एक करून असं गोळा त्यामध्ये सोडत आहे. थोडंसं आपल्याला पाणी आणि पाक त्यातलं दाबून हलकतच दाबायचं आहे, जास्त पण नाही टाईट दाबायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे रसमलाई ठेवणार आहोत, म्हणजे मलाई त्यामध्ये टाकणार आहोत रसमध्ये. इतके छान आणि अप्रतिम झाले होते ना फ्रेंड्स रसमलाई, की ईशीने तर नुसतं खाण्याचा सुमारच लावला होता आणि तिला फार आवडलं होतं. तर तिचं रसमलाई संपली तरी तिला विश्वास बसला नाही की मम्मी संपली. तिनेच खाऊन तिलाच नाही समजलं की रसमलाई संपली, इतकी तिला आवडली होती. आणि तिला पहिले गुलाबजामसुद्धा आवडत होते, पण माहीत नाही नंतर काय झालं. मग गुलाबजाम तिच्या नंतर खाऊन खाऊन नंतर ते पण मनातून उतरले. मग आता रसमलाई पण आता तिला भरपूर म्हणजे असं तिला आता माहीत नाही, एक टी व्हीमध्ये बघते आणि माझ्याकडे डिमांड करते, मम्मी मला हे खायचं आहे ते खायचं आहे. आणि मॅडमच्या डिमांड तर पूर्ण करणं हे माझं कामच आहे.
तर इथे बघा मी आहे ना आता गार्निशिंगसाठी आणि सर्विंग बाउलमध्ये हे मी काढून घेत आहे, कारण आपल्याला हे आहे ना थंड करायला फ्रीझरमध्ये ठेवायचं. तर एवढा मोठा टोप तर त्यामध्ये बसणार नाही. तर गार्निशिंग पण कसं करायचं आणि थंड करायला कसं ठेवायचं ना, हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर ना सर्वात प्रथम ना मी अलगद अलगद पहिले सर्व गोळे ना काढून घेतले. सगळे नाही काढले, थोडे ह्या बाउलमध्ये आणि थोडेसे दुसऱ्या कंटेनरमध्ये ठेवले आहेत. म्हणजे ठेवणार आहे, दाखवते तुम्हाला. तर इथे ना हे असं रस सगळं असं टाकून घ्यायचं आहे बघा. तर अशा प्रकारे मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलं आहे. आता आपण ह्यावरती ना गार्निशिंग करणार ड्रायफ्रुट्सने. मी बदाम आणि पिस्त्याचं गार्निशिंग केली आहे. तर बघा फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली माझी रसमलाईची रेसिपी बघून मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बनवा आणि नक्की मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा की तुम्हाला माझी रसमलाईची रेसिपी कशी वाटली ते. इथे इशी बघा तुम्हाला सांगते की आता आपण टेस्ट करून बघूया कसा झाला आहे ते. तर आता इथे आहे ना मी दोन्ही बाउलमध्ये एकात कंटेनर आणि एका बाउलमध्ये ना मी असं रसमलाई सेट करायला ठेवली आहे. तर आपण ही ना थोडा वेळ फ्रीझरमध्ये थंड होण्यासाठी मी ठेवणार आहे. पूर्ण वेळ नाही ठेवणार आहे, एक 15-20 मिनटासाठी अशी थंड व्हायला ठेवणार आहे, कारण की सर्व करायची आहे. तर जी सर्व करायची आहे ना ती वाली मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून ती लवकर थंड होईल. आणि आपल्याला गरम टेम्परेचर जे रस आहे ना तो आपल्या गरम टेम्परेचरमध्ये नसला पाहिजे. तर आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे. तर इथे बघा एका कंटेनरमध्ये ठेवलं आहे आणि एका मी बाउलमध्ये ठेवलेलं आहे. तर आता मी एक आहे ते फ्रीजमध्ये ठेवते आणि दुसरं जे आहे ना तर ते मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे, की आता ह्या कंटेनरमधलं मी खाणार आहे. तर म्हणजे आम्ही लोक सर्व करून खाऊ, तर त्याच्यासाठी मी ही लवकर थंड होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवणार. तर फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली माझी रसमलाईची रेसिपी मला नक्की कळवा, नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा फ्रेंड्स. आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की सांगा की तुम्हाला रसमलाईची रेसिपी कशी वाटली. तर इथे बघा मी आता बाउलमध्ये आहे ना सर्व करून तुम्हाला दाखवते. तर बघा पहिले छोटे छोटे गोळे होते, आता ॲब्झॉर्ब झाल्यावरती बघा किती छान असे मोठे झालेले आहेत. तर तेच मी तुम्हाला स्पूनने दाखवत होते. तर असे मी ना असं 2-2 3-3 असं हे टाकून घेणार आहे मलाई, आणि त्याच्यावरती रस टाकणार आहे मी. चला तर मग असाच व्हिडिओ घेऊन येऊया तुमच्या भेटीस. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स. मस्त खा आणि स्वस्त राहा.